नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नीताज डेली डिश. तर आज आपण पाहणार आहोत माझ्या रीतीप्रमाणे कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. पहा, इथे मी डाळ घेतलेली आहे. ती चण्याची डाळ आहे आणि थोडीशी उडदाची डाळ आहे. होल उडदाची डाळ नाही आहे ही. ऍक्च्युली याच्यामध्ये होल उडदाची डाळ ही घेतात, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही तुकडावाली उडदाची डाळ घेतलेली आहे. जी काळी उडदाची डाळ असते ना, ज्याचे सिलटे काळी असतात, ती उडदाची डाळ आहे. इथे राजमा आहे. तुम्ही तुमच्या घरातल्यांच्या याच्याप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता. माझ्या घरातल्यांच्या प्रमाणे मी हे प्रमाण घेतलेलं आहे. तर इथे पहा, मी ह्या डाळी सगळ्या रात्रीच भिजवून ठेवल्या होत्या. आता त्या व्यवस्थित फुललेल्या आहेत. आपले इथे चण्याची डाळ पहा, इथे आपला राजमा पहा, एक अगदी व्यवस्थित फुललेला आहे, भिजलेला आहे. तशीच आपली चिलटेवाल्या उडदाची डाळ ही व्यवस्थित भिजून हे झालेली आहे. तर इथे मी या डाळी घेतलेल्या आहेत. इथे वाटण्यासाठी आपल्याला हे 3 टमाटर घ्यायचे आहेत. एक कांदा घेतलेला आहे मी स्लाइड करून, हे आपल्याला वाटण्याचं आहे. आणि इथे फोडणीसाठी आपल्याला जेव्हा आपण हे कुकरमध्ये शिजायला टाकू तेव्हा आपल्याला इथे हे तेजपत्ता आणि दालचिनी आणि हे 2 लवंगा टाकायच्या आहेत. इथे अद्रक लसूणची पेस्ट आहे, इथे क्रीम आहे आणि बेसिकचे मसाले, आपले सुके मसाले. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी उडदाची ही जे भिजवून ठेवलेल्या डाळी आहेत त्या सर्व मी कुकरमध्ये टाकत आहे. त्याचबरोबर इथे एक तुकडा दालचिनीचा, 2 लवंगा आणि हा तेजपत्ता हाही इथे मी तोडून टाकत आहे, जेणेकरून आपल्या डाळीला व्यवस्थित फ्लेवर येईल. पूर्ण अर्क आपल्या डाळीमध्ये याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकत आहे. बघा, पाहू शकता. यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. हे सर्व आपल्याला मिक्स करून आपण कुकरच्या शिट्ट्या घेऊया. 4 किंवा 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून या डाळी अगदी मऊ व्यवस्थित शिजल्या जातील. कुकर आता ठेवलेला आहे गॅसवर. त्याच्यावरती आपल्याला 2 शिट्ट्या काढायच्या आहेत आणि मीडियम याच्यावरती आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. अशा 5 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत. तर तोपर्यंत आपण इथे हा मसाला ग्राइंड करून घेऊ. मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे सर्व टाकायचं आहे. आता हे आपल्याला आपण मिक्सरला एकदा व्यवस्थित बारीक करून घेऊ. आपली शिट्टी झाली आहे. आपली पॅन ठेवलेला आहे मी तापायला. पहा, इथे मी एक पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि 1 चम्मच बटर टाकत आहे. आपल्याला आता हे व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. आपल्याला जिरे टाकायचं आहे. बरोबर हे अद्रक लसूणचं पेस्टही टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी लीड लावलेला आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा थोडं शिजू द्या. थोडं कच्चापणा त्याचा जरा कमी होईल. टमाटर आणि कांद्याची प्युरी टाकायची आहे. जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते आपण टाकून घेऊ याच्यात.
मंडळी आपल्याला हे अगदी एकच जीव करायचं आहे, व्यवस्थित एकदम परतून घ्यायचं आहे, कारण हा आपण कच्चा टाकलेला आहे कांदा आणि टमाटर. तर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतवायचं आहे, मीडियम टू लो फ्लेमवर. इथे मी शिजायला ह्याच्यावरती ते उडते, जास्त क्रॅकर होत आहे त्याच्यासाठी मी इथे लीड लावलेली आहे. मधून चम्मच टाकून तुम्ही हे करत जा. बघा इथे चम्मच टाकून हे करत जा, असं मिक्स करत जा, जेणेकरून आपला कांदा आणि टमाटरची प्युरी व्यवस्थित तेलात आणि बटरमध्ये परतली जाईल. मंडळी आपला कांदा आणि टमाटर अगदी व्यवस्थित परतला गेलेला आहे, तेल सुटायला लागलेलं आहे. आता या स्टेजवरती आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. इथे मी 1.5 चम्मच धना पावडर टाकत आहे, अर्धा चम्मच जिरा पावडर टाकत आहे आणि इथे 1.5 चम्मच लाल पावडर, मिरची पावडर टाकत आहे. आता हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे. मसाले व्यवस्थित याच्यामध्ये परतले जाते, म्हणून आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपला कुकर थंड होतोय, आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पाहू शकता मसाल्याला असा व्यवस्थित असा छान कलर आलेला आहे. थोड्यात पावडर टाकूया, जेणेकरून मसाल्याचा कच्चापणा जाईल. ग्रेव्ही इथे आपली डाळ अशी व्यवस्थित शिजलेली आहे. हा मी इथे मॅश करत आहे हे व्यवस्थित. लिंबू जरी केली तरी याच्यामध्ये ती जाऊन व्यवस्थित मिळून जाईल. या स्टेजला आपण आता ही डाळ याच्यामध्ये टाकायची आहे. आपला मसालाही व्यवस्थित परतला गेला. याच्यामध्ये पाणी तुम्ही गरमच टाकायचं आहे. मध्ये करून ठेवते गरम पाणी. कसुरी मेथी इथे टाकायची आहे, ज्याने आपला दाल मखानीचा फ्लेवर अगदी व्यवस्थित छान उतरेल. कसुरी मेथीचा फ्लेवर डाळ मखनीमध्ये व्यवस्थित येईल. पहा इथे आपली डाळ मखनी कशी दिसत आहे. अमूल फ्रेश क्रीम टाकत आहे, पाहू शकता. या स्टेजला आता मी गॅस बंद करत आहे. आपली डाळ मखनी बनवून तयार आहे. चला मी तुम्हाला डिश आउट करून दाखवते आपली डाळ मखनी कशी दिसते ती. मंडळी आपली डाळ मखनी तयार आहे, पाहू शकता. इथे डाळ मखनी मी ठेवलेली आहे, पहा बनवून. ते स्टीम राईस आहे आपला, तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, पराठे, नान, जीरा राईस, पण इथे मी स्टीम राईसच बनवलेला आहे. इथे सलाड आहे, तर तुम्ही पहा कशी वाटते. जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.